मित्रांनो, शिवराजची कारकिर्दी बोलून जसा बिंजोडमध्ये तसा घाटावरती सुद्धा तो महान भारत केसरीमध्ये जिथे आपला हरण्या 622 होता त्या याच्यामध्ये हा धावलेला म्हणजे विचार करा त्याचा पळ किती असेल. आणि बैल आजारी झाल्यानंतर पोरं घरच्यांवर कमी आणि बैलावर जास्त लक्ष देत असतात. म्हणजे सर्व गोष्टी त्याच्या करत असतात आणि बैलामुळे आज सर्वीकडे गावाचं आमचे नाव झालेलं आहे. त्याच्यामुळे अभिमान वाटते आम्हाला बैल. आज गाडी तलापासून कशी धावली जातात? आज गाडी चांगलीच पळाली एकदम. एवढं दोन म्हणजे आधीच्या पेक्षा आज जोरात गाडी पळाली. मुंबईचाच बैल आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये जास्त आपल्याला इंटरेस्ट आहे. घाटावर जास्त इंटरेस्ट नाही. पोरांची हाऊस होती महान भारत केसरीला, तर तिथे गेलो होतो आणि आमची एक इच्छा होती का शिवराजनी घाटावर गुलाल करावा 3 फेऱ्यात आणि तो करून दिला. नक्कीच. मित्रांनो, ब्रँड बोलतात ना, एक नंबर असतो, तो ब्रँड असतो, तोच आपल्या गाडीवरती आणि बैलाच्या अंगावरती सुद्धा असतो. तसाच हा एक ब्रँड आहे शिवराजच्या अंगावरती 1112 हा जो ब्रँड नंबर आहे तोच पाहू शकता आपण या गाडीवरती सुद्धा आहे. महान भारत केसरी शिवराज 1112 कुमार स्वराज नितीन भोपी आंबिवली पनवेल, त्याला आंबिवली एक्सप्रेस शिवराज म्हणतात. नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त बोनोली अड्ड्यात बैलगाडा जंगी शर्यती सुरू झाल्यात. गुढीपाडवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा म्हणजे नवीन वर्षाचा दिवस असं मानलं जातं. आणि आपल्या पाठीमागे मित्रांनो शिवराज आहे. मला आठवतं शिवराजची मी मागच्या वर्षी मुलाखत घेतली होती आपल्या चॅनेलमधून. शिवराज म्हणजे आंबिवली एक्सप्रेस शिवराज आणि त्याची कारकिर्दी खूप मोठी आहे आणि त्यांनी जिथून त्यांच्या दावणीला नाव करत आले तो आतापर्यंत या वयात सुद्धा नाव करतोय. तो सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा आणि शिवराज आपल्या कोणत्या बैल मालकाच्या नावाने धावला जातो? शिवराज धावतो स्वराज नितीन भोपी आंबिवली पण. काय बोला दादा या शिवराज बैलाबद्दल? बैलाबद्दल बोलू ते कमी आहे, पण बैल जास्त आजारातच असतो. आजारातून आता निघला आणि चांगला पळाला. 5 शर्यती झाले. दादा, हा आपला शिवराज बैल कुठून खरेदी केला आणि कधी आपल्या दावणीला आला? कराडवरून खरेदी केला. 2019 ला खरेदीला. तिथून तो त्याची कारकिर्दी कशी मुंबईच्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये? तिथून बैल जास्त कधी हारला नाही. आतापर्यंत तो गुलाल घेतच आहे. आणि घाटावरती कधी शिवराज बैल दिसलाय? घाटावरती महान भारत केसरीला बैल झालेला आहे. महान भारत केसरी गुलालामध्ये राहिलेला आहे. कितव्या क्रमांकाला? 4थ्या क्रमांकाला. मित्रांनो, शिवराजची कारकिर्दी बोलून जसा बिंजोडमध्ये तसा घाटावरती सुद्धा तो महान भारत केसरीमध्ये जिथे आपला हरण्या 622 होता त्या याच्यामध्ये हा धावलेला म्हणजे विचार करा त्याचा पळ किती असेल. आणि त्याच्यामध्ये त्याचा सराव कसा असतो दादा? सराव काय नाही, फक्त घरी सकाळी संध्याकाळी पोरं सर्व एकत्र आली ना तर आम्ही फक्त चालायला नेतो तेवढाच. बाकी सराव वगैरे काही नाही. दादा, आता याला पहिरा होता वायर बैल सुद्धा आता येऊन नाव करतोय. त्या बैलाबद्दल काय बोला? गाडी खूप चांगली पळाली. 3 मैदान गाडी चांगली पळाली. म्हणजे शिवराज आणि वायर 3 मैदान झालेले आहेत त्यांचे. कसं काही नियोजन झालं होतं शिवराज आणि वायरचं? नियोजन काय नाही, आमच्या अपोजिट गाडी त्यांची होती त्याच्यामुळे बैल आमचं नियोजन झालं ते. मग ही जी बिनजोडला गाडी गुलाल घेत राहते, मग कधी घाटावरती प्रयत्न कराल का? घाटावरती बैल जास्त जात नाही, पण प्रयत्न करू. काय बोलाल अजून शिवराज बैलाबद्दल? या आज तो साधारणतः 5.5 वर्षाचा आहे आणि तो जास्त आजारीच असतो तरी सुद्धा तो तुम्हाला गुलाल मिळवून देतो. म्हणजे तुमच्या एक घरच्या दाराला लक्ष्मीच आली असं बोलू शकतो. बैल आजारी झाल्यानंतर पोरं घरच्यांवर कमी आणि बैलावर जास्त लक्ष देत असतात. म्हणजे सर्व गोष्टी त्याच्या करत असतात आणि बैलामुळे आज सर्वीकडे गावाचं आमचे नाव झालेलं आहे. त्याच्यामुळे अभिमान वाटते आम्हाला बैल. आज गाडी तलापासून कशी धावली जातात? आज गाडी चांगलीच पळाली एकदम. एवढं दोन म्हणजे आधीच्या पेक्षा आज जोरात गाडी पळाली. अच्छा. आज ड्रायव्हर कोण होता या गाडीवर? गाडीवरती आज दिनेश ड्रायव्हर होता. शिवकर आहे इथे नाही, गेले आताच गेले. अच्छा, मग तो नेहमी तुमच्याच गाडी नेहमी असतो. आणि कधी दुसरा ड्रायव्हर वगैरे? कधी कधी दुसरा ड्रायव्हर पण असतो. मग दिनेश ड्रायव्हरचा असं काय शिवराजला सांगतो की बाबा आज आपल्याला शर्यत जिंकायचीच आहे, असं काय कान मंत्र देतो? त्याला तो पहिल्यापासून त्याला माहिती आहे म्हणजे कसं पळवायचं काय, आणि त्याला जास्त घाबरतो बैल. आपला बैल हा अड्ड्यामध्ये किती दिवसानंतर काढला जातो? बैल 7 ते 8 दिवसामध्ये देतो. तसं असं लागोपाठ ना. आता पहिल्यांदा मला वाटतं बैल आला असेल 1 दिवस गॅप देऊन. पहिल्यांदा आला असेल यावर्षी लग्न कार्यात मला. तिथून आरामच राहणार. अच्छा, मग आता उसाटण्याला आय थिंक 14 तारखेला मोठा मैदान. नाही उसाटण्याला आमच्या बहिणीची हालत आहे, आम्ही नाही म्हणून आज बैलाचं नियोजन केलं. अच्छा, म्हणून त्या दिवशी जमणार आहे म्हणून आजच्या दिवशी. मित्रांनो, शिवराज मला
आधीपासून मुलाखत घ्यायची होती. मला तो पिसारव्या अड्ड्यात त्याचा सत्कार केला होता का, हा. बरोबर ना? तेव्हा महान महान भारत भारत केसरी केसरी झाला होता तेव्हा पिसारव्या मैदानात सत्कार केला होता, पण तेव्हा सुद्धा होता. आणि अशी खूप कमी बैल असतात ज्यांचं आपल्या बैल मालकाचं आपल्या गावाचं नाव रोशन करतात. दादा तुम्ही 2 शब्द बोला ना. आता मी दादांकडे येतो. सर मित्रांनो, शिवराज बैलाचे सर्वच मालक असतात आणि दादांचं नाव आहे, कारण का प्रत्येक जण दादा मेहनत घेत असतो बैला पाठीमागे. 100%. दादा काय बोलाल, पहिले नाव सांगा दादा. माझं नाव प्रदीप पवार. काय बोल शिवराज बैलाबद्दल? शिवराज बद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. आज जवळजवळ आमच्या जवळ 6-6.5 वर्ष झाले. लहानपणापासून गुलालच आहे आणि गुलालच ठेवलं त्यांनी. आता जवळजवळ 40 दिवसातून आजारातून उठला आणि सलग 5वा गुलाल गेला. आज गुढीपाडव्याच्या दिवशी, आपल्या नवीन वर्षाच्या दिवशी त्यांनी गुलाल दिला, त्याच्याबद्दल काय बोल? नवीन वर्ष गुलाल दिला ते आम्हाला माहितच होतं. आता बैल चांगला रुटीनला आलेला आहे आणि गाडी चांगली पळाली. आज पण वायर सोबत चांगली गाडी पळाली. दादा शिवराज नाव जास्त आपल्याला मैदानात दिसत नाही, कमी दिसतो, आजारी असतो. काय नेमकं काय म्हणजे आता तुम्ही बोलले पिसारवेला महान भारत केसरीला सत्कार झाला, त्यावेळी त्याची गाडी जमली होती. टेम्पोत भरताना त्याच्या थोडी पायाला दुखापत झाली होती, मार लागला. त्याच्यामुळे बैल 40 दिवस आलाच नव्हता. अच्छा, आजारी होता, या पायाला दुखापत लागल्यामुळे. आणि आमचं नियोजन म्हणजे बैल आम्ही 5-6 दिवसानंतरच काढतो, अगोदर काढत नाही. आज पहिल्यांदाच बैल घेतल्यापासून सलग 1 दिवस आड म्हणजे खिडकालीला परवाच्या दिवशी गुलाल झाला आणि आज काढलाय. लग्न आहे म्हणून. हा, आता दादाने सांगितल्याप्रमाणे वायर सोबत 3 शर्यती झाला आजच्या पकडून, तर मग 3 गुलाल घेतले. 3 गुलाल झाले. अरे वा, मग ह्या जोडीबद्दल काय बोलाल? म्हणजे जोडी चांगली. आता म्हणजे आता पैरा झाले आम्ही, तर पैरा चांगली गाडी पळाली. सध्या तर विचार तर करणार नाही आम्ही, कारण का आता गाडी गुलालाच आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पैऱ्याचं काय नियोजन तर करणार नाही. मग शिवराजचं नियोजन कसं केलं? वायर बैलाच्या मालकाने का तुम्ही नियोजन कसं केलं? त्यांचा आम्हाला पहिले अगोदर 2 अड्ड्याला फोन आला होता, पण आम्ही त्यावेळी बैल थोडा आजारी होता. त्याच्यानंतर आपण नियोजन केलं त्याच्यासोबत. पहिला शर्यत कोणत्या मैदानात झाली होती? वायरची आणि याची बार्डीला झाली ना, कडावनंतर खिडकाली झाली, खिडकाली आज झाली. सो मित्रांनो, ह्या जोडीने लगातार 3 हॅट्रिक बोलता येईल गुलाल घेतले आणि नक्कीच आपल्याला आता ही जोडी पुढच्या मैदानात सुद्धा दिसेल. 100%. कारण का एखादी जर जोडी पळते तर ती फोडून काय फायदाच नाही, दुसऱ्या जोड देण्यात फायदा नाही. जर ती जोडी आपलं नाव करते तर मग तीच जोडी आपण पुढे ठेवणार आहे. दादा अजून काय बोलाल तुम्ही शिवराज बद्दल? आणि शिवराज जसा बिनजोडला नाव करतोय, आता 3 फेऱ्यामध्ये पण नाव करतोय, तर यापुढे पण 3 फेऱ्यामध्ये घाटावरती जाणार? घाटावरती आम्ही तर जास्त शक्यतो बैल पलवत नाहीये 3 फेऱ्याला, कारण का मुंबईमध्ये पलवायचं आहे. तिथे जास्त 3 वेळेला पराला जास्त नाही नेलेला. आम्ही 2-3 वेळेला तर गुलाल केलेला आहे 2-3 वेळेला बैलांनी. आता महान भारत केसरीला आम्ही इथून गेलो होतो तेव्हा पण गुलाल केला, 4था नंबरचा मानकरी झालाय. त्याच्यानंतर आम्ही कमी पळवतो बैल. असा कधी मोठा मैदान असेल जसा 1 BHK होता फ्लॅट, जिथे रायफल 818 झाला होता, आणि अशा आणखी मोठे मैदान होतील, मग असे कधी मोठे मैदान असेल तेव्हा आपला शिवराज दिसेल का? जर त्याला पैरा व्यवस्थित असला तर जाऊ, असं काही नाही. पण शक्यतो जास्त आम्ही जात नाहीत, इथे मुंबईमध्येच असतो. इन शॉर्ट, तुम्हाला आपल्या मुंबईचाच बैल आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये जास्त आपल्याला इंटरेस्ट आहे. घाटावर जास्त इंटरेस्ट नाही. पोरांची हाऊस होती महान भारत केसरीला, तर तिथे गेलो होतो आणि आमची एक इच्छा होती का शिवराजनी घाटावर गुलाल करावा 3 फेऱ्यात, आणि तो करून दिला. नक्कीच. म्हणून मी दादा यासाठी प्रश्न करतो की घाटावरती पळेल का? आपल्याला पण असं वाटत असं, आपला मुंबईचा बैल जितका मुंबईमध्ये नाव करतो तो पुढच्या म्हणजे घाटावरती जाऊन सुद्धा आपला नाव मुंबईचा लौकिक करावा. म्हणून मी विचारत असतो, एक बैल मालकाकडनं जाणून घेत असतो की आपला बैल घाटावरती. आमची पण खूप इच्छा होती का घाटावर 3 फेऱ्यामध्ये बैलांनी गुलाल केला, आणि ती पण अपेक्षा पूर्ण केलेली आणि बिनजोडला पण केलेलीच आहे. त्याच्यामुळे का आता अपेक्षा बैलाकडे का राहिले नाही. मेन गोष्ट म्हणजे कसं 3 फेऱ्या म्हणजे त्या एक पहिल्या फेऱ्यामध्ये 8-7 जोड्या असतात, त्या जोड्यांना पार करून परत दुसरा फेरा करून फायनलला येणं, तो गुलाल घेणं म्हणजे खूप विजयाचा गुलाल घेणं असंच म्हटलं जातं. सो दादा खूप भारी वाटलं आपल्याशी बोलून. आणि नक्की शिवराज जसा या मैदानात आजारी असताना सुद्धा सलग 3 गुलाल घेतलात, कडाव, नंतर खिडकाली आणि नंतर बोनिवली, आणि यापुढे ही जोडी गुलाल घेत राहील. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि बैल असंच म्हणजे सुदृढ राहील, आजारी पडणार नाही, हीच देवाच्या मी प्रार्थना करेन. धन्यवाद. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, कधी आपली भेट झाली. हो चालेल, धन्यवाद. सो मित्रांनो, पाहू शकता शिवराजला एकदा बघून घ्या. शिवराजची खासियत काय माहिती का मित्रांनो? ती शिंगा दिसतात ना 2, त्याच्यावरच कोणालाच ओळखण्यासाठी हे हार्ड नाही की हा शिवराज आहे. त्यांची जी 2 शेंगा आहेत ना दोन्ही साईडला, त्याच्यावर शिवराज आपल्या आज बोनिवली अड्ड्यात गुलाल घेतलेला अंबिली शिवराज.
सो चला भेटूया आपण अशाच नवीन मुलाखतीमध्ये. जर पिंट्या, ये बस इथे एक ब्लॉग दे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. सो बाय.